आपल्या सजगतेच्या सरावामध्ये आपण वारंवार मी अशी सूचना देते की साक्षी व्हायचंय. साक्षी होणं काय आहे हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे की आपण जे आपल्याच आतमध्ये चालू आहे त्याकडे एक त्रयस्थ म्हणून बघणं आणि त्याच वेळी हे जे काही शरीरात किंवा मनात चालू आहे त्याला प्रतिक्रिया न देणं. तर याला ऑब्झर्व्हिंग सेल्फ असंही म्हणलं जातं आणि क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये ऑब्झर्व्हिंग सेल्फचं महत्त्व आहे. अगदी आपल्या अध्यात्मात सुद्धा साक्षीभाव हा ज्ञानेश्वरीमध्ये वगैरे उल्लेखलेला आहे. तर साक्षीभावाविषयीच खरं तर सगळं माइंडफुलनेस आहे. मग कर्ता, भोगता आणि साक्षी काय? तर मुळात कर्ता हा आपल्या फिजिकल आणि मेंटल सेल्फशी निगडीत आहे. म्हणजे काय तर आपण जेव्हा कुठलीही कृती करत असतो, आता मी बोलतीये, तर मी आता कर्ता आहे. तुम्ही ऐकत आहात आणि फक्त जर सूचना जशा दिल्यात तशा फॉलो करताय, तर तुम्ही माझ्या बोलण्यासाठी साक्षी आहात. पण त्यावर तुमच्या प्रतिक्रिया जेव्हा उमटतात, हे ऐकतोय ते चांगलं की वाईट अशा नाही. तर मी बोलते आणि तुम्ही जेव्हा त्या बोलण्याच्या अनुषंगाने विचारांमध्ये हरवता, तर तेव्हा तुम्ही भोगता झालात. अजून चांगल्या उदाहरणाने जर कर्ता, भोगता आणि साक्षी अ, यामधला जर फरक समजून घ्यायचा असेल, तर इथे आपल्याला अ, इथे मला साक्षी कोण हे या उदाहरणाने नाही सांगायचंय. पण कर्ता आणि भोगता यामधला एक्झॅक्ट फरक, की ड्रायव्हिंग सीटवर कोणीतरी बसलंय एका कारमध्ये. तो त्या कारचा आत्ता ड्रायव्हर आहे, सारथी. जो गाडी चालवतोय तर क्लच, ब्रेक, एक्सेलरेटर, समोर येणारी वाहनं, रस्त्यावर असलेले इतर अडथळे या सगळ्याची नोंद हा ड्रायव्हर घेतोय आणि त्याप्रमाणे तो योग्य असं सुरक्षित असं ड्रायव्हिंग करतोय. तर हे हा ड्रायव्हर कर्ता आहे. पण कोणीतरी त्याच्या बाजूच्या सीटवर किंवा मागे बसलंय. कोणीही असेल आणि आता खरं तर हो, ती व्यक्ती पूर्णपणे पॅसिव्ह असली पाहिजे ड्रायव्हिंग विषयी, की मी फक्त या गाडीतला एक प्रवासी आहे. पण ती व्यक्ती त्या ड्रायव्हरला पुन्हा-पुन्हा सूचना देतीये, की त्याने गाडी कशी चालवावी किंवा बघ समोर काय आलंय किंवा डावीकडे घे, स्पीड कमी कर, वाढव इत्यादी काहीही. तर अ, या व्यक्तीने त्या कर्त्या भावामध्ये गरज नसताना घुसणं आहे. जेव्हा की त्याने शांतपणे प्रवासाकडे बघत राहणं, प्रवासामध्ये आनंद घेणं. त्याला भीतीही वाटू शकते अचानक वेग वाढला म्हणून, समोर काही आलं म्हणून किंवा त्याच्या मनात अस्वस्थता येऊ शकते, की मी वेळेवर पोहोचेन की नाही किंवा रात्र होत चालली किंवा अ, अन एवढ्या रात्री प्रवास करणं त्रासदायक होत आहे. हे सगळं त्याच्यासाठी योग्य आहे कारण तो तेव्हा भोगता आहे. तो भोगत आहे त्याच्या प्रवासाची फळं. चांगली, वाईट, न्यूट्रल काहीही. मात्र अशाच पद्धतीने जेव्हा आपण आपल्या आयुष्यात डे टू डे लाईफमध्ये, अगदी डे टू डे लाईफमध्ये सतत असा विचार करतो, की मी कर्ता आहे. जे काही होतंय ते माझ्यामुळे होतंय. चांगलं किंवा वाईट. त्या प्रत्येकाचं श्रेय तरी घेऊ पाहतो किंवा त्याचा ब्लेम किंवा त्याचा दोष जेव्हा आपण स्वतःकडे घेऊ पाहतो, तेव्हा आपण चुकीच्या कर्त्याच्या रोलमध्ये शिरतो आणि त्याची फळं, त्याची कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे आपण स्वतःसाठी आणि बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्या अनेकांसाठी ज्यांच्याशी आपण असे वागतोय, त्यांच्याबरोबर आपण एक स्ट्रेस तयार करतो, तणाव तयार करतो सिच्युएशनमध्ये. कारण जो करता राहणार आहे आणि आपण त्याच्याबरोबर भोगता राहायचंय, आपण त्याला डिस्टर्ब करत असतो किंवा सतत स्वतः कर्त्याच्या भूमिकेत राहून आपण स्वतःला डिस्टर्ब करत असतो. तर हे दोन्ही सतत राहून चालणार नाही. जेव्हा खरंच गरज आहे दिवसभरात, म्हणजे एक गृहिणी स्वयंपाक करते आणि ती तिथे कर्त्याच्या भूमिकेत आहे पूर्णपणे. तिने चार्ज घेतलाय किचनचा, कुकिंगचा. ती ती लक्षपूर्वक करतीये, मन लावून तिथे माइंडफुल होऊन ती ते करतीये. तर तिथे तिने साक्षी होऊन चालणार नाहीये. तर तिला करती राहायचंय, पण माइंडफुल करता असायचंय तिला. अ, अशाच पद्धतीने आपण आपलं डे टू डे लाईफमध्ये जे काही काम करत असतो, आपलं उपजीविकेचं, आपण स्वतः ड्रायव्हिंग करतोय. या पद्धतीचं काहीही. मुलांची काळजी घेणं घरातल्या, त्यांना अ, प्रोत्साहित करणं, या पद्धतीचं काहीही. तर त्या कर्त्याच्या भूमिकेत असणं, एखादी समस्या आली आहे घरात,
स्वतःवर किंवा कुटुंबावर किंवा आपण जेथे काम करतो त्या वर्क प्लेसवर, ती सोडवण्यामध्ये जर का तुमचा मुख्य रोल आहे, तर तिथे तुम्ही कर्ता झालात, तर ते योग्य आहे. पण कुणीच पूर्ण वेळ, अगदी आयुष्याचा तर सोडाच, पण दिवसाचा पूर्ण वेळ कर्ता राहूनही चालत नाही. उदाहरणार्थ आपण स्वतःला एखाद्या रुग्णाने डॉक्टरांवर सोपवलंय. त्याचं एखादं छोटं-मोठं कसलं ऑपरेशन आहे. पण तो पूर्ण वेळ ते कसं-कसं पार पडेल असा विचार करून जर स्वतःला तणाव देतोय, तर याचा अर्थ तो त्या डॉक्टरमध्ये शिरू पाहतोय. तो कर्ता होऊ पाहतोय, जे तो होऊच शकणार नाहीये. त्याला भोगता होणं, आता त्याचे जे भोग आहेत, ते स्वीकारणं. डॉक्टर आपलं भलंच काहीतरी करतील असं मानून सरेंडर मोडवर येणं, स्वतःला सोपवून देणं, हेच त्याच्यासाठी सुखाचं आहे. मग हे आपण जेव्हा रोल्सची गल्लत करतो आणि पूर्ण वेळ भोगता होणे म्हणजे काय? भोगता होऊन स्वतःला त्रास देणे म्हणजे काय? तर सतत व्हिक्टिमाइज्ड फील करत राहणे, की माझ्या नशिबात हे असं आहे. मला नवरा बोलतो किंवा मुलं माझं ऐकतच नाहीत किंवा मला हेच सहन करणं आहे. मला नेहमी हे शारीरिक त्रास आहेत. मला वेदना आहेत. हे जेव्हा सगळं मला असं त्रासदायक पद्धतीने मनात सुरू असतं, तेव्हा आपण एक चुकीचा भोगता असतो. आता साक्षी भाव मात्र चुकीचा कधीच नसतो. कारण साक्षी भावाला आनंद वाटत नाही आणि दुःख वाटत नाही. कारण साक्षी होणं म्हणजे शरीरातला किंवा मनातल्या कुठल्याही पद्धतीच्या चांगल्या-वाईट गोष्टींना प्रतिक्रिया न करता पाहणं. हे साक्षी होणं याचाच अभ्यास आपण या वेगवेगळ्या पद्धतींनी करतोय. विचारांची सजगता, भावनांची सजगता, बॉडी स्कॅन, श्वासाकडे बघणं. पहिले तर आपणच श्वास घेतोय, पण त्याच्याकडे आपण जणू काही इथून मी बाहेर पडली, इथे मी उभी आहे आणि इथून मी बघतेय, की माझा श्वास चालू आहे आणि तो मी अगदी सजग त्याच्याशी पूर्ण स्वतःचं तादात्म्य क्रिएट करून मी तो घेतेय. तर हा साक्षी आपल्याला दिवसाचा काही वेळ तरी होणं आवश्यक आहे. आजच आपले सेशन्स अतिशय रेग्युलरली जॉइन करणारे माझे सीनियर गुरु गोरे सर, आजच ते बोलता-बोलता म्हणाले माइंडफुलनेस विषयी जेव्हा आम्ही 2 मिनिटं बोललो, की आपल्यामध्ये हे ऑलरेडी असतं आणि ते अतिशय खरं बोलले. या सेशनच्या आधीच ते स्वतःहूनच असं बोलले. इन फॅक्ट जसा आपला फिजिकल, मेंटल सेल्फ तयार होतो. एक लहान मूल आहे, ज्याला अजून मेमरी किंवा लॉजिक यातलं काहीही कळत नाही. त्याला कसला स्ट्रेस समजत नाही. जेव्हा ते हातात वस्तू धरायला शिकतं किंवा ते उभं राहायला शिकतं, चालायला, रांगायला शिकतं, तेव्हा ते कर्ता असतं. त्याला कर्ता व्हायचं समजायला लागलं, की मला काहीतरी करायचंय. जेव्हा ते रडतं, हसतं, तेव्हा आणि आपली त्याला किंवा बोलायला लागल्यानंतर बोलून स्वतःचं कसली मागणी ते ठेवतं. तेव्हा ते मूल भोगतं असतं. कर्ता होणं आणि भोगता होणं हे आपण अतिशय नैसर्गिकपणे शिकून जातो. वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मधला जो कर्त्या-भोगत्याच्या पलीकडचा साक्षी भाव म्हणजे ऑब्झर्वेटरी सेल्फ आहे, तो सुद्धा खरं तर तिथे एक्झिस्ट करतो. पण त्याच्या त्याला डेव्हलप करण्यासाठी आपल्याला त्याला ट्रेन करावं लागतं आणि त्याचं ट्रेनिंग म्हणजेच हा सगळा माइंडफुलनेसचा प्रपंच आहे, की कसं आपण अ, आपल्या ऑब्झर्वेटरी सेल्फला विकसित करणार. म्हणजेच काय करणार? तर आपण जेव्हा कसले आनंद घेत आहोत, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या आवडीचं गाणं ऐकतोय, आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर बोलतोय, अ, आपल्या दिवसभरातलं आपलं एक जेवण आहे, जे आपण कृतज्ञतेने, आनंदाने करतोय. तेव्हा त्याचा आनंद घेत भोगता होणं, हे आपल्याला तणावापासून अतिशय दूर ठेवणारं आहे. आपल्याला गुड हार्मोन्स, आपलं चांगलं आरोग्य राखणारं आहे. जेव्हा आपण जे काही काम आहे ते त्याच्याविषयी कमीत कमी तक्रारी, कमीत कमी निगेटिव्ह रिएक्शन्स मनात आणून करतोय आणि गुंतून करतोय, त्याच्याशी अगदी निष्ठेने त्याच्याशी एकरूप होऊन करतोय. ते अगदी अ, आपण अंघोळ करतोय पासून ते आपण आपलं कुठलंतरी कॉम्प्लिकेटेड काम व्यवस्थित पार पाडतोय पर्यंत काहीही असेल. तर या कर्त्याच्या भूमिकेत काही काळ आयुष्याचं राहणं आनंदाने, हे आपलं आपलं तणाव कमी करणारं आणि आपल्याला आपल्या
गुड सेल्फशी, आपल्या हीलिंग सेल्फशी जवळ ठेवणार आहे. मात्र पूर्ण वेळ करता राहणं, पूर्ण वेळ भोगताच राहणं, सगळंच फक्त कोणावर तरी सोपवून आणि निगेटिव्हली भोगता राहणं किंवा कुठला आनंद मिळतोय तर त्याचा फक्त आनंदच घेत राहणं, जो एका क्षणी संपूनच जातो. कारण आनंदाचा भाव असण्याची इच्छा हीच मुळात दुःखांची सुरुवात आहे. जसं की कोणाला भेळ आवडते, पाणीपुरी आवडते आणि म्हणून त्याने एका मागोमाग एक प्लेट रिचवायला चालू केल्या. तो अगदी त्या अनेक प्लेट खाऊन तो आनंद मिळवायला लागला. तर एका मोमेंटला त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास होणारच आहेत. त्याला उलटी होईल. तो रोज खाईल तर त्याला आरोग्याचे प्रश्न तयार होतील. तर दोन्ही रोल्समध्ये किती राहावं हे समजून घेणं आणि दोन्ही रोल्सच्या पलीकडे जाऊन काय चालू आहे मनात त्याविषयी लक्षात घेऊन, की हे मन आणि हे शरीर म्हणजे फक्त मी नाहीये. हा एक माझ्या अस्तित्वाचा भाग आहे. जसं की मी 10 वर्षांची होते तेव्हाचं माझं मन आणि आजचं माझं मन निअर अबाउट मला त्यातलं हार्डली काही आठवतं किंवा तेव्हासारखी मी आता कुठेतरी फार थोडीशी उरली असेन. आपण त्याला कोर व्हॅल्यूज म्हणू, की अ, कोणी अ, कणखर असणं किंवा सेन्सिटिव्ह असणं किंवा त्यांनी मनस्वी असणं किंवा अतिशय उथळ स्वभावाचं असणं हे फक्त स्वभावातले थोडे अंग उरले असतील. पण मी तेव्हा जगाकडे जशी बघायचे, ती मी आज नाहीये. मी जगाला जशी अनुभवायचे, ती मी आज नाहीये. तसेच तुम्हीही नाही आहात. तेव्हा आपल्या जगात जे काही होतं, ते त्यातलं आज कितीसं काय उरलंय. ते मैत्रिणी असतील, की ती शाळा असेल, की इव्हन तेव्हाचे पालक त्यांचे आपल्याबरोबर असणाऱ्या पालकांचे तेव्हाचे स्वभाव आजचे यापैकी काहीही, ते सगळं काही बदललं. कारण अगेन एंड अगेन आय से की इम्परमनन्स इस द ओन्ली ट्रुथ की सगळं बदलत राहतं. पण आपण जेव्हा क्लिंच करतो, आपण जेव्हा असं काहीतरी मानतो की हेच सगळं काही आहे. हे माझं आत्ता म्हणजे मी वारंवार एवढी दुःखी का होते किंवा माझ्या वाट्याला एवढं दुःख का येतं? मलाच का हा त्रास आहे? किंवा अ, मला यश का नाही मिळत? या पद्धतीने जेव्हा आपण भोगते बनतो, जेव्हा आपण अ, स अ, पूर्ण घराला डॉमिनेट करू पाहतो, की सगळ्यांचं भलं मला कळतं आणि मी सांगते ते ऐका, तेच करा, तसेच वागा. मु आपल्या मुलांना किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणालाही. जेव्हा आपण असा करता बनू पाहतो, तेव्हाही हा तणाव वाढत जातो. म्हणून या फिजिकल आणि मेंटल सेल्फच्या वर शरीरही बदललंय, मनही बदललंय, रोज बदलतंय. आज आहे ते अजून अ, एखाद वर्षामध्ये अजून खूप प्रमाणात बदललेलं असेल. काल रात्री 9:00ला माझा जो काही मूड असेल तो अर्थातच आज नाहीये. तो 9:30 वाजता पण कदाचित वेगळा होता. तर म्हणून क्लिन्झिंग, विकून राहणे कमी करून आणि स्वतःकडे सगळे दोष किंवा श्रेय दोन्हीही न घेता या सगळ्याकडे साक्षी होण्याचा प्रयत्न आपण बसून मेडिटेशन तर करतोच आहे, पण त्याचबरोबर दिवसभरातही आठवण येईल तेव्हा-तेव्हा काय चालू आहे आणि स्पेशली जर का ते काही निगेटिव्ह असेल, फक्त त्याविषयी साक्षी होणं, की ठीक आहे हे विचार आहेत. मग त्याच्याविषयी भावना उमटली तर तुम्ही भोगते झालात. पण जर का तुम्ही विचारांकडे त्या प्रवाहातून बाहेर येऊन बघायला सुरुवात केली आणि स्वतःला सांगितलं, की विचार म्हणजे सत्य नाही. हे विचार म्हणजे मी नाही. ह्या सगळ्या विचारांमध्ये जे काही चाललंय ते घडणारच आहे असं तर मुळीच काही नाही. आणि मी या प्रसंगाकडे साक्षी होऊन, याला योग्य प्रकारे निभावून नेऊन, पुढे काही चांगलंही साध्य होणारच आहे मला. त्याचबरोबर जर काही छान फेज आहे, कुठलीही दिवसभरातली चांगली गोष्ट, तर तिचा योग्य तो आनंद घेऊन नंतर त्याविषयी पण क्लिंज न करणं, की हा आनंद असाच पाहिजे किंवा मला हे मला आराम दिवसभर करायचा आहे. असं काहीतरी त्याला अडकून न राहणं. अ, शरीर, मन, विचार, भावना यांच्याकडे प्रतिक्रिया शून्य आणि तटस्थ होऊन पाहणं म्हणजे साक्षी होणं आहे. डोळे बंद करायचेत आणि 10 मिनिट पूर्णपणे स्वतः माझ्या कुठल्याही सूचनांशिवाय मी फक्त रिमाइंडर देईन मध्ये-मध्ये मिनिटांचे. 10 मिनिट सगळ्यांनी अतिशय मनापासून प्रयत्न करायचा आहे.
की कसलीही झटापट आपल्या मेंदूशी न करता शरीर तर मेडिटेशनच्या वेळी आपण एकेच ठिकाणी स्थिर ठेवायला शिकलोय. पण ते व्यवस्थित करतो. पण मनाशी सुद्धा तितकंच कठोर व्हायचंय, की तू कर्ता किंवा भोगता आत्ता दोन्ही नाहीयेस. कारण की मी तुझ्याकडे फक्त बघणार आहे. आणि तो बघणारा ऑब्झर्वेटरी सेल्फ जो आहे, तो माझं शरीरही नाहीये आणि माझं मनही नाहीये. पण तो माझ्याकडे आहे आणि मी जेव्हा त्याला वापरते वारंवार, तेव्हा मी माझे तणाव नक्कीच कमी करू शकते. त्याला विकसित करून माझं तणाव घेणं आणि देणं हे नक्कीच हळू-हळू, हळू-हळू खूप कमी होणार आहे. तर स्वतःसाठी डेडिकेटेड 10 मिनिट प्लीज एव्हरीवन. श्वासापासून सुरुवात करू शकता. आधी श्वास जसा चालू आहे तसं फक्त त्याला ऑब्झर्व्ह करणे, निरीक्षण करणे त्याचं, साक्षी होणं. मग विचारांकडे बघणं. बघता-बघता भावना जरी तयार होत असतील, तरी पुन्हा भावनेला भावनेची प्रतिक्रिया न देता, त्यातून हेही शोधणं, की यात मी कर्ता बनतीये की भोगता बनतीये? हे शोधलं की लगेच परत साक्षी होता येईल. आपण सगळं काही कंट्रोल करू शकतो हा भ्रम तयार झाला, की मग भ्रमनिरास वारंवार होऊन त्याचे परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतात आणि त्यातून शारीरिक सुद्धा व्याधी होतात. तर मनाला ओसीडी, डिप्रेशन, अँक्झायटी असे विकार होतात. विचारांच्या गर्दीत हरवत असाल, तर पुन्हा एकदा बाहेर येऊन ते विचार फक्त पहा. येणारे विचार चालतील, पण मुद्दामून विचार करणं नकोय. 1 मिनिट पूर्ण झालं. श्वासाचा वापर अँकर म्हणून करतो आपण. पण फक्त श्वासाकडे बघणं म्हणजे माइंडफुलनेस नाहीये. गरज पडेल तिथे-तिथे श्वासाला मदतीला घेणं, की तुझ्याकडे लक्ष देऊन मग मी साक्षी होईन. जेव्हा विचार भावनांची खूप गर्दी होते, तेव्हा सुचत नाही, की इथं थोडं तटस्थ होऊ, साक्षी होऊ. त्यावेळी श्वासाची मदत होते. पण जेव्हा आता आपण असे स्वस्थपणे डेडिकेटेड मेडिटेशन टाईममध्ये असतो, तेव्हा शारीरिक संवेदना आणि विचार भावनांविषयी साक्षी व्हायचं. शारीरिक संवेदनांचा निर्विकार स्वीकार सुद्धा मध्ये एखाद मिनिट करू शकता. तोही ऑब्झर्वेटरी सेल्फ विकसित करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे बॉडी स्कॅन.
सगळीकडे शरीरात फिरून येणे, तिथली नोंद, स्वीकार, पुन्हा फिरून येणे, सावकाश फिरणे, नोंद घेणे, स्वीकार करणे, विचार आणि भावनांसाठीही तेच. 3 मिनिट पूर्ण झालेत. 5 मिनिट. जेव्हा तणावपूर्ण स्थिती असते विचार आणि भावनांची, तेव्हा मुद्दामून असं बसायचं, वेळ काढायचा 10 मिनिटांचा तरी. पण जेव्हा काही रुटीन चालू आहे, जे फारसं काही हॅपनिंग असं आपण त्याला म्हणणार नाही. काही चढ-उतार नाहीयेत खूप. त्यावेळी दर तासाला सुद्धा स्वतःला आठवण करून 1 तास माइंडफुल ब्रीथिंग आणि 4 मिनिट साक्षी होणं. असं दिवसातले 2-3 तास तरी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे एकूण 10-12 मिनिट साक्षी. ॲडिशनल मेडिटेशन प्रॅक्टिस. स्वतःचे हे कर्ता, भोक्ता आणि साक्षी हे रोल्स नीट वापरायला लागलो तर स्वतःवरचं आणि इतरांवरचं बर्डन आपण नक्कीच कमी करू शकतो. स्वतःला रोज रिमाइंड करून देऊन की हे शरीर, हे मन आणि अर्थातच आपण कमावलेलं काहीही, आपल्यासोबत असलेलं काहीही म्हणजे आपण नाही आहोत आणि हे सगळं इम्परमनंट आहे. आपला रोल या अनिश्चिततेला मान्य करण्याचा आहे. कदाचित निसर्गाने हे जे काही आपल्याला क्रिएट केलंय आणि हा ऑब्झर्विंग सेल्फ दिलाय, तो ह्या भानावर राहण्यासाठीच दिलाय की हे सगळं म्हणजे मी नाही. मी उपभोग घेऊ शकतो. मी स्वतःच्या कर्तेपणाने काही करून दाखवू शकतो. पण फायनली मला साक्षीच राहता येणार आहे. फक्त हातात साक्षी भावच उरणार आहे. 8 मिनिट.
आता आपल्या आजूबाजूला जे काही चालू आहे त्याविषयी साक्षी व्हायचंय. ज्ञानेंद्रियांच्या माहितीविषयी साक्षी. तो पण एक आपला खूप स्ट्रॉंग अँकर आहे. जस्ट माहिती घेणे. नो रिएक्शन. कुठले आवाज येतायत? कुठले आवाज येतायत? त्वचेला स्पर्श कुठले जाणवतायत? हवा, थंडी, चव कुठली आहे तोंडात? कुठला वास येतोय आजूबाजूला? दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळायचे आणि दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवायचे. लक्षात ठेवून डेडिकेटेडली साक्षीभावाचा प्रयत्न करत राहा रोज. जमेल तेव्हा. जमेल तेवढा वेळ. जॉईन केलेल्यांचे सगळ्यांचे खूप आभार. गुड नाईट एव्हरीवन.